दुपारचे ना आता 2 वाजलेत बघा. आणि आज सकाळपासून असं ढगाळ ढगाळ वातावरण आभाळागच्च भरलेलं आहे. तर शांत शांत वातावरण आहे. माऊली गेलाय देवाला. आणि अक्षरशः घरी असलं सुट्टी असले की काय ना काय काहीतरी बनवायचं चालू असतंय. आणि माझं म्हणलं तर इकडं आपलं ब्लाऊज शिवायचं चालू आहे. तर उद्या ना मला उद्या लागणार आहे वटपौर्णिमेसाठी ब्लाऊज. तर ते आजच द्यायचं आहे मला. आणि हे बघा, हे जे आम्ही काढले होते ना, हे आयुष्यमान भारत कार्डचं आम्ही काढलं होतं. ते आज आलेलं आहे आम्हाला, माऊलीच्या पप्पांचं आणि माझं. तर हे 5 लाखापर्यंत बघा, काही ऑपरेशन वगैरे असेल तर 5 लाखांपर्यंत ना मोफत उपचार. तर हे आयुष्यमान भारतचं इथं सुद्धा लिहिलेले 5 लाखपर्यंत मोफत उपचार. तर बघू, पोरांचं अजून आलेलं नाही, अक्षताचं माऊलीचं ना अजून आलेलं नाही. तर आमचं दोघांचं आणि आत्यांचं, आमचं तिघांचंच आलेलं आहे आता. तर आपली शेळी बघा, असं आज अजिबात ऊन पडलेलं नाही. तर असं सावलीला बसले. आणि मी तर म्हणते की आता ही चिंचेचं बघा थोडं थोडं फटं तोडून टाकूया, तर खाली येतात ना. आणि पावसाळ्यात बघा ऊन पडलं नाही अजिबात, काय खालचं वाळत नाही आणि सारखं ओलावा राहतो. तर माझं काम चाललं आहे ब्लाऊज शिवायचं. आता 2 वाजल्यात, काही करमना झाले. तर बघू आपली अक्षू काय करते. तर ती घरी असली की काय नाही काय बनवत असते खाण्यासाठी. तर आज सांगते तुम्हाला, चक्क तिने हे बघा. तर आज मस्त ना असे पाणीपुरीचा बेत आहे. तर हे बघा, काल पप्पांना तिनं असं शेव आणायला लावलेली. आणि मस्त तिनं सकाळपासून ना तिचं हे करायचं ते करायचं. आत्ता पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत मस्त गरमागरम. तर हे बघा 2 प्लेट तयार करून ठेवलेले आहेत. आता हे कोणासाठी केलेत माहीत नाही. आणि आपलं इकडं बटाटा वगैरे मॅश करून ठेवला आहे. तिकडं आपलं गोड पाणी, तिकडं तिखट पाणी असं बनवून घेतलं आहे. आता वरून ना टाकण्यासाठी आपलं तिनं कांदा चिरायला घेतलेला आहे. तर हे बघा, घरी असलं ना काय नाही काय बनवायचं तिचं चालू असतंय. हे बघा, आता कालसुद्धा ना तिखट शेवया बनवल्यात. आता त्याचा काही मी व्हिडिओ शूट केला नाही बरं का, मी पण कामात होते. तर कालसुद्धा बघा दुपारी तिखट शेवया बनवले होते तिनं. आणि आज मस्त पाणीपुरी. आज पाणीपुरीचा बेत. आणि कसं बनवणार आता माहीत नाही बरं का मला. आता मी जशी बनवते ना तसं त्याच पद्धतीनं आपलं हे तिखट पाणी आणि वाससुद्धा त्याच मस्त असं यायला लागलं आहे पाणीपुरीचा. आणि हे बघा, असं गोड पाणीसुद्धा तिनं असंच बनवलेलं आहे. आणि बटाटासुद्धा. आणि जे काय बघा संपले, जे काय तिला लागतंय ना ते पप्पांना सांगते आणायला, परत ना बापूंला. आणि घरी जर असेल तर तिचं असं काही ना काय बनवायचं चालू असतंय. तर हे बघा, आता तिचं 2 प्लेट 2 प्लेट बनवायचं ना चालू आहे. आता संध्याकाळचे बघा 7 वाजलेले आहेत. आणि आज बऱ्याच दिवसातून ना एक आगळी वेगळी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला, त्याच्यासाठी ना मी काय काय घेतले ते बघूया आपण. एकदम साधी सोपी सिंपल अशी रेसिपी माझी. बरेच दिवस झालं माझं चालू होतं तुमच्याबरोबर पण शेअर करूया. तर मी बरेच वेळासारखं नेहमी बनवत असते. अगदी खायला पण टेस्ट आणि ते पण एकदम पौष्टिक. तर बघा, जास्त एखाद्या दिवशी ना स्वयंपाकाला कंटाळा वगैरे आला असेल तर नक्कीच ते रेसिपी बनवून आपण सगळे म्हणजे की सगळेजण खाऊ शकतोय. आणि जास्त पण वेळ लागत नाही, काय नाही. चला दाखवते मी त्याच्यासाठी अगोदर काय काय घेतलेले. तर इकडं मी अगोदरच कणिक मळून घेतलेली बघा. असा छान उंडा करायचा आणि मस्त लाटून घ्यायचं. जसं आपण चपाती लाटतो ना त्याच पद्धतीनं लाटून घ्यायचं. आणि थोडंसं तेल लावायचं बघा. 3 पदरी चपाती झाली. थोडंसं तेल लावून 3 पदरी चपाती, आपण जसं चपाती बनवतो ना तसंच चपाती बनवून घ्यायची. आणि तसंच लाटून घ्यायचं. एवढी छान रेसिपी बघा. जसं की आपलं आणि अर्जंट म्हणजे की आपल्याला जास्त भूक लागलेली असेल आणि स्वयंपाक जर संपलेला असेल तर काय बनवू हे असं करत बसण्यापेक्षाही असं बनवून खाणं ना कधी पण चांगलं. आणि आता लाटून घ्यायचं बघा. पूर्ण चपाती लाटून झाली. आणि एकदम भन्नाट रेसिपी, साध्या सिंपल पद्धतीत सहजासहजी कोणी बनवू शकते. तर आपलं चपाती असं लाटून घ्यायचं, उलटी-सुलटी करत ना लाटून घ्यायचं. आता मी चपाती बघा एकदम मोठी बनवते आणि एकदम असं छान पातळ बनवते. आता जास्तीत जास्त माझ्या चपात्या नेहमीच मोठ्या चपात्या असतात. छोट्या वगैरे चपाती काही मी बनवत नाही. आणि जसं दररोज बनवते ना तसं त्याच पद्धतीनं मी आज पण चपाती बनवते. तर गॅस बंद एकदम मंद करून ठेवला आहे मी. एकदम लहान गॅस केलेला आहे. आणि आपलं जसं की आपण डोसा वगैरे बनवतो ना ते तवा ठेवायचा.
तर कधी कधी बघा आपला दररोजचा भाकरीचा चपातीचा जे तवा असेल ना ते ठेवला तरी पण चालतंय, पण मी म्हणलं आता माझ्याकडे डोशाचा तवा असल्यामुळे मी तेच तवा ठेवलेला आहे. तर आता तव्यातनं अजिबात तेल वगैरे अजिबात काही टाकायचं नाही आणि असंच चपाती टाकून द्यायची. तोपर्यंत आपल्या इकडं अंडी फोडायला घ्यायचं. तर 2 अंडी घेतलेली आहेत मी आणि अशा प्रकारे बघा दोन्ही पण अंडी फोडून घ्यायची. आणि तुम्हाला सुद्धा आवडत असेल ना तुम्ही सुद्धा नक्कीच करसाल आणि खायला बघा अगदी छान लागते. आणि आपलं थोडंसं धना पावडर आता मी पाऊण चमचा टाकलेला, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी करू शकताय. पण आता ही गरम मसाला 1 चमचा आणि धना पावडर पाऊण चमचा आणि हळद बघा अगदी थोडीशी हळद टाकलेली आणि आपल्या लाल मिरची पावडर 1 चमचा. जसं तो जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्तसुद्धा टाकू शकताय. आणि आपलं बारीक चिरलेला थोडासा कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं टाकून ना आपलं छानपैकी चमच्याने बघा फेटून घ्यायचं. आता मी जास्त थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आणि आपलं चवीपुरतं मीठ. छानपैकी ना असं आपलं चमच्याने फेटून घ्यायचं 1-2 मिनटं, म्हणजे की आपलं सगळं मिक्स होतंय. आणि आपलं तिकडं ना तवा पण तापलेला आणि तापतोय आणि आपलं चपाती पण एक बाजूनं चांगली भाजते. तोपर्यंत आपलं इकडं मस्त छान फेटून घ्यायचं. आणि जास्त भूक लागली असेल तर आता एकच नंबर बघा सकाळी जास्त बघा सकाळी पण नाश्ता वगैरे करायसाठी ना एकदम भन्नाट हे आपला नाश्ता आहे, पौष्टिक आणि चविष्ट. आता हे बघा आपलं आपण आणि चपातीवरती ना थोडंसं आपलं तेल टाकायचं उलट नाहीच. आणि आपलं जे आपलं अंडं फोडून ना आपलं मिक्स केलं होतं ते सगळं चपातीवरती ना आपलं छानपैकी पसरवून द्यायचं. अशा पद्धतीने ना छान पसरून द्यायचं आणि बघा गॅस एकदम स्लो ठेवायचा. गॅस अजिबात वाढवायचा नाही, तर गॅस वाढवला तर चपाती करपते. एकदम स्लो गॅसवर ठेवायचा. आता अजिबात तवा तापलेला नव्हता ना, मग मी थोडासा गॅस वाढवलेला आहे. पण स्लो गॅसवरच छान होते बघा. आता सगळीकडं पसरून द्यायची अख्खी चपातीला, सगळीकडे पसरून द्यायची. आणि आता वास तर एवढा छान येत होता ना, खरं सांगते खूप छान वास येत होता. आणि आपलं जसं जसं की थोडं थोडं भाजत येईल ना तसं ना थोडं थोडं आपलं तेल साईडनं बघा थोडं थोडं तेल सोडायचं आणि आपलं छानपैकी चपाती आपली मस्त भाजून निघते. आणि अंडा आमलेट म्हणलं तरी चालते आणि अंडा चपाती म्हणलं तरी चालतंय. तरी बघा असं पलटून द्यायचं. अजिबात चपाती करपली नाही, काय सुद्धा झालं नाही. चपातीला अगदी एकदम स्लो गॅसवरती हे आपलं बनवून घ्यायचं. आणि परत ना वरतून थोडं थोडंसं तेल टाकायचं वरून. आता अगोदर तर टाकलं होतं आपण साईडने एक बाजू आणि आता इकडून पण थोडं थोडं करून टाकायचं. तर एवढी छान झाली का नाही आपली मस्त अंडा चपाती, अंडा आमलेट म्हणलं तरी चालते, तुम्ही काहीही म्हणा. आता मी अंडा चपातीच म्हणते. हे बघा ही बाजू ना खालची बाजू पण खूप छान भाजलेली आणि आपलं थोडी थोडी बघा चपाती मस्त अशी फुगायला लागली. अशा प्रकारे ना तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की बनवून बघा आणि आठवड्यातून 3-4 वेळा केल्याशिवाय राहणार नाही. एवढी छान आणि एकदम चविष्ट अशी आपली मस्त भन्नाट रेसिपी अंडा आमलेट, अंडा चपाती. तर मी अंडा चपातीच म्हणते. तर हे सुद्धा बाजू अजिबात टोमॅटो, कांदा म्हटलं तर अजिबात राहत नाही. छानपैकी आपलं वाफलून निघतंय आणि मस्त आपली अंडा चपाती झालेली आहे तयार. एकदम साध्या सिंपल गावाकडल्या पद्धतीत. आणि आपलं मस्त भाजून झाल्यानंतर बघा असा रोल करून घ्यायचा मस्त आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झाला होता आपलं. आणि त्याच्यामध्ये साईडला काढून बघा असं मधनं कट करून घ्यायचं, म्हणजे आपलं खायला पण छान. आणि त्याच्यासोबत बघा जाम वगैरे असेल ना तर खायला छान. आणि मी तर आता असंच खाणार आहे, असंच खायला पण छान लागते, आम्ही असंच खातो. आणि जाम वगैरे कोणी खात नाही. तर कशी वाटली आपली रेसिपी नक्की सांगा.